निवडून दिलेलं आहे, पण कधीच ते समोर आमच्या समाजाबद्दल आलेले नाही। गिरी महाराजांना गुन्हा दाखल करावा, अन्यायाच्या अटक करावा, नाहीतर आम्ही सोमवारी 50,000 महिला घेऊन मी रस्ता रोक आंदोलन करणार। आज अहमदनगर येथे गंगागिरी महाराज यांनी आमचे प्रचारक आणि आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल अपशब्द वापरला आहे। त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या समाजाच्या बद्दल भाषण न करता मुस्लिम समाजाच्या विरुद्ध चुकीचं भाषण केलं आणि त्यांनी चुकीचं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे 50 वर्षाचे होते आणि त्यांनी त्यांची बायको 6 वर्षाची आयशा बीबी यांच्याशी लग्न केलं। तर मी यांना हे विचारत आहे का गंगागिरी महाराजांना आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल काय माहिती आहे, त्यांनी त्यांच्या जीवनाविषयी काय अभ्यास केलेला आहे, त्यांना त्यांच्यातलं काय माहिती होती, तर त्यांनी हे अपशब्द वापरलेला आहे। मुस्लिम समाजाने केव्हापर्यंत शांत बसायचं आणि केव्हापर्यंत आपल्या आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किंवा मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द ऐकून घ्यायचं, आम्ही केव्हापर्यंत सहन करायचं। आमचा जो समाज आहे इस्लाम ते शांतता प्रिय आहे आणि ह्या शांतता प्रिय आम्ही कोणाला वाईट अपशब्द कधीच वापरत नाही। आमच्या समाजामध्ये आमच्या नमाजामध्ये ही नमाज असती फक्त 2 मिनिटाची असती, ते अल्लाहला हाजीर नाजीर करून ते नमाज पढ़तात आणि शांततामध्ये घरी जातात, ते कधीच कोणाच्या बद्दल वाईट बोलत नाही। मग त्यांनी का बोललेले, आमची मुस्लिम समाजाची भावना दुखावलेली, आमच्या मस्जिदेवर नेहमी वारंवार हातोडे मारले जातात, लव जिहाद बद्दल बोलले जातात, मुस्लिम बद्दल अपशब्द वापरलेले जातात, केव्हापर्यंत आम्ही हे सहन करायचं। आता मुस्लिम समाज हा जागृत झालेला आहे, सगळे सुशिक्षित झालेले आहे, तुम्ही पण जगा, आम्हाला पण जगू द्या, तुम्ही तुमचा धर्म सांभाळा, आम्ही आमचा धर्म। हिंदुस्थान हा सर्व समाजाचा आहे, सर्व धर्माचा आहे, सगळ्यांना एकत्र सगळे समाज एकत्र मिळून राहतात, गोव्या गोविंदाने राहतात, मग कशाला तेढ निर्माण करायचं। म्हणजे तुमचा इलेक्शन समोर आला का कुठेतरी जातीयवाद निर्माण करायचं आणि वोटिंग घ्यायचं। आम्ही केव्हापर्यंत आम्ही मुस्लिम समाज या विषयीमध्ये बळी पडणार आहे। तर आमचं एकच मान्य, अहमदनगर शहराचे वासी आणि पूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून एकच आमचं आहे का गिरी महाराजांना अटक करावा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, नाही तर सोमवारी पूर्ण अहमदनगर शहराचे 30 ते 40,000 महिला रस्ता रोक आंदोलन करणार आणि जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही SP साहेबांना निवेदन देणार आजच्या आज। आणि महाराजाबद्दल गुन्हा कधी दाखल झाला नाही तर 40 ते 50,000 मुस्लिम महिला इतर रस्ता रोक आंदोलन करणार आहे। बस SP साहेबांनी याची दखल घ्यावा आणि त्वरित महाराजांना अटक करावी, ही मुस्लिम समाजातर्फे आणि मुस्लिम महिला ज्या महिलाबद्दल त्यांनी बोललं आयशा रज़ियल्लाहु ताला, हे आमच्या प्रथम महिला आहे, आमच्या आई आहे आणि आमच्या आईबद्दल त्यांनी अपशब्द वापरला तर आम्ही सगळे आया बहिणा बाहेर निघणार आहे आणि रस्ता रोक आंदोलन करणार आहे। त्याची दखल SP साहेबांनी घ्यावा, कलेक्टर साहेबांनी घ्यावा, आमदार खासदार साहेबांनी घ्यावा, कारण आमच्या साईडला असं काही झालं तर कोणी आमदार खासदार समोर येत नाही, कारण आम्ही भरभरून त्यांना वोट देतात, जाती भेद आम्ही बाजू ठेवतात आणि त्यांना आपला आमचा मोठा भाऊ समजून आम्ही त्यांना वोटिंग करून त्यांना निवडून देतात। लंके साहेबांना पण आम्ही भरभरून वोट करून दिलेलं आहे, आमदार साहेबांना आम्ही 2दा निवडून दिलेलं आहे, पण कधीच ते समोर आमच्या समाजाबद्दल आलेले नाही। केव्हापर्यंत आम्ही बेवारसी सारखं राहावा, आम्हाला पण वारस पाहिजे, अन्यथा यापुढे आम्ही पण विचार करणार, कारण आमच्या माग कुणीच वाली नाही, आम्ही एकटे झालेलो आहे, बिनवारसी झालेलो आहे। तेव्हापर्यंत आमच्या भावना दुखावल्या जाणार, आमच्या भावना आता दुखावल्या जितक्या गेले आमचं मन दुखू राहिलंय, आम्ही सगळे बेवारसी झालेलो आहे। तरी तुम्ही पुढे यावा, आम्हाला साथ द्यावा आणि गिरी महाराजांना गुन्हा दाखल करावा, अन्यायाच्या अटक करावा, नाही
1000 महिला घेऊन मी रस्ता रोक आंदोलन करणार, याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे.